नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला ताकाची कढी कशी बनवायची त्यासोबत भजी कसे करायचे ते दाखवणार आहे। त्यासाठी हे अर्धा लिटर मी ताक घेतलेलं आहे, ते आपण बाजूला ठेवूया। तोपर्यंत इकडे आपण भजीचं पीठ काढून घेऊया। त्यासाठी मी 1 वाटी बेसन घेतलेला आहे, हिरवी मिरचीचा ठेचा, हळद आणि ओवा घेतलेला आहे, 1 कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर। बाउलमध्ये आता आपण कांदा टाकूया। आधी बारीक चिरलेला कांदा आहे, त्याच्यानंतर हा हिरवी मिरचीचा ठेचा तो त्याच्यामध्ये मिक्स करायचा, हळद मिक्स करायची आणि ओवा आहे ना तो असा हातामध्ये घ्यायचा आणि चोळून त्याच्यामध्ये टाकायचा, सगळं एकजीव करायचं। त्यानंतर हे बेसन त्याच्यामध्ये ॲड करायचं, तेही सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आणि पाणी आपण आहे ना थोडं थोडं टाकणार आहोत त्याच्यामध्ये, जसं लागेल असं पाणी थोडं थोडं टाकून सगळं पीठ आपण कालवून घेणार आहे। पाणी अजून लागेल बहुतेक, थोडंसं पाणी परत मी ॲड केलेलं आहे। व्यवस्थित आपलं पीठ मिक्स झालेलं आहे। चवीप्रमाणे आपण मीठ घालून घ्यायचे त्याच्यामध्ये, बारीक चिरलेली कोथिंबीर ती त्याच्यामध्ये टाकायची आहे। पुन्हा ते सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपण बाजूला ठेवून द्यायचं, थोडा वेळ मुरेल। आता हे फोडणीसाठी मी सुकं खोबरं, हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे। याचं जाडसर वाटण करणार आहे मी, जास्त बारीक पण नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं। अशा प्रकारे कढई ठेवलेली आहे गॅसवर, 1 पळी तेल घालून घ्यायचं त्याच्यामध्ये। मोहरी टाकायची 1.5 चमचा, जिरं मी आधीच वाटणामध्ये टाकलेलं आहे म्हणून मी आता थोडंसं जिरं टाकणार आहे, हिंग थोडंसं, कढीपत्ता, हळद आणि ते वाटण केलेलं आपण ते त्याच्यामध्ये टाकून चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित तेलामध्ये। वाटणाचं पाणी आपण थोडंसं राहिलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि ते मसाला जो आहे ना तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा, चांगलं तेल सुटेपर्यंत अशा पद्धतीने। नंतर आपण त्याच्यामध्ये ताक ॲड करायचं आहे, थोडंसं पाणी, कारण कढी पातळच बरी वाटते। चवीप्रमाणे मीठ टाकायचं, थोडीशी साखर टाकलेली आहे सगळं व्यवस्थित मिळून येण्यासाठी, तिखटपणा, आंबटपणा। कढी सतत आपण हलवत राहायची, कढीला उकळी येऊ द्यायची नाही, नाहीतर कढी आपली फुटते। वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची। कढी आपली तयार आहे, मिक्स करून घ्यायचं। पाहू शकता कलरही छान आलेला आहे कढीला। आता आपण भजी करून घेणार आहोत। भजीचं पीठ पण चांगलं सेट झालेलं आहे व्यवस्थित। कढईमध्ये तेल तापलेलं आहे, मी चमच्याने भजी सोडते, तुम्ही हाताने पण सोडू शकता। प्रत्येक वेळेला ते हात धुवावा लागतो ना पिठाने भरलेला, ते आपलं चमच्याने टाकलं की बरं असतं। आणि या पिठामध्ये तुम्ही पाहिलं असेल मी सोडा अजिबात वापरलेला नाही किंवा तेलाचं मोहनही टाकलेलं नाही, तरीसुद्धा भजी बघा छान फुगतात व्यवस्थित। दोन्ही बाजूने भजी चांगले भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे, सॉरी भाजून नाही तळून घ्यायचे। झालेत भजी तळून, पाहू शकता तुम्ही भजी कसे फुगलेले आहेत छान। अजून एकदा टाकलेत भजी, तेही आपण पलटी करून घ्यायचे। ताक आणि कढी तयार आहे, पाहू शकता तुम्ही, ताकाची कढी आणि भजी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।